आणि आता पाहूयात राजकीय बातम्या। काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार। 28 फेब्रुवारीला होणार पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रवेश सोहळा। अजित पवार यांनी सुरेश धस यांना भेटीसाठी वेळ दिली नाही। सूत्रांची माहिती, बीडमधील 5 वर्षातील नियोजन विभागातील प्रशासकीय मान्यतांच्या चौकशीची करणार होते मागणी। सरकारकडून विविध विभागाच्या खर्चांना कात्री लावण्याची तयारी। वार्षिक तरतुदीच्या 70% निधी वापरण्याच्या सूचना। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण असल्याच्या चर्चा। करुणा मुंडेंच्या तक्रारीनुसार मंत्री धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस। करुणा मुंडेंच्या नावाने असलेली मालमत्ता निवडणूक शपथपत्रामध्ये न दाखवल्याचा आरोप। व्यावसायिक कामाच्या निमित्तानं बँकॉकला निघालो होतो। तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचा जबाब, परवानगी देणार नाहीत त्यामुळे घरी न सांगितल्याचंही जबाबामध्ये नमूद। ऋषिराज सावंत बँकॉकला जाताना विमानाचे पैसे आरटीजीएसने भरले होते। ही रक्कम कशी अदा झाली याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जाणार। अपहरणाचा गुन्हा रद्द करण्याची शक्यता। प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली असती तर मी पार पाडली असती। प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेकांकडून माझ्या नावाची शिफारस होती। पक्षाने दिलेली जबाबदारी मी वेळोवेळी पार पाडली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। जणांनी माझ्या नावाची शिफारस हायकमांडकडे केल्याची माहिती माझ्याकडे आहे। जबाबदारी जे काही दिली ती जबाबदारी मी पार पाडत आलो आहे। मनसे निष्क्रियांना घरी बसवून तरुणांना संधी देणार। सूत्रांची माहिती, राज ठाकरे 9 मार्चला पक्षाची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता।